सबसे पहले सबको गुड मॉर्निंग। मेरा नाम मिस्टर वैभव भोसले है और मैं आईसीयू का इंचार्ज हूँ। तो आज हम जो भी पेशेंट एडमिट हुए थे अपने कुसुम्बा के जो एक आश्रम शाला है उधर से जो भी बच्चे फूड पॉइजनिंग की वजह से एडमिट हुए थे उनका फीडबैक मैं लेने जा रहा हूँ। फीडबैक ये मराठी में रहेगा तो मैं इनको मराठी में पूछूंगा। ये सब आश्रम के टीचर्स है जिन्होंने 19 तारीख से लेकर आज तक मतलब 23 तक उन्होंने बच्चों को दिन रात उनका मदद किया है। उनका फीडिंग हो, उनका ड्रेस चेंज करना हो, उनका आना जाना हो, उनका जो भी इवन उनके क्या बोलते टॉयलेट या उनको बच्चों को अगर सुसु को जाना है, शीशे को जाना है, उसके लिए भी उन्होंने हेल्प किया है। तो इसलिए मैं उनसे हमारे आईसीयू का रिलेटेड एक फीडबॅक पूछना चाहता हूँ। तो फीडबॅक युजली मराठी में रहेगा। तर सर वेलकम सगळ्यांना। आणि मी क्वेश्चन विचारतो तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगू शकता। फर्स्ट क्वेश्चन असा आहे, आरोग्य संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया तुम्हाला कशी वाटते? खूपच फास्ट आणि उत्तम अशी प्रक्रिया आहे। आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना ॲम्ब्युलन्समधून या ठिकाणी घेऊन आलो तेव्हा आम्ही पण घाबरलेलो होतो, परंतु ॲडमिशन घेतल्याबरोबर इथल्या लोकांनी आम्हाला धीर दिला आणि त्यांच्याने जेवढं शक्य होतं त्या ते केस पेपर तयार केला आणि खाली केस पेपर तयार केल्यानंतर वरच्या मजल्यावर शिफ्ट केलं आणि त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सर्व स्टाफ धावून आला आणि जे जे आवश्यक ती गोष्ट होती त्या विद्यार्थ्यांना IV लावणं वगैरे त्यांची काळजी घेणं या संदर्भात म्हणजे विदिन 5 ते 10 मिनिटात सर्व प्रोसेस झाल्यामुळे विद्यार्थी पटकन चांगले होण्यास मदत झाली। थँक्यू सर। म्हणजे तुम्हाला काय सॅटिस्फॅक्शन आहे म्हणजे प्रवेश प्रक्रियामध्ये? आम्हाला सगळं चांगल्या पद्धतीने आणि तुम्हाला काय वाटतं की काय इम्प्रूव्ह आलं पाहिजे प्रवेश प्रक्रियामध्ये? नाही, ऑलरेडी बेटर ओके। नंतर आपण उपचाराबद्दल किती समाधानी आहे? पूर्णपणे समाधानी आहे सर। उपचाराबद्दल आम्हाला जवळजवळ चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना उपचार मिळाले, अतिशय वेळेवर आणि जेव्हा जेव्हा त्या विद्यार्थ्याला आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा या ब्रदर सिस्टर आम्हाला अवेलेबल झाले आणि त्यांनी सलाईन काढण्यापासून सलाईन लावण्यापर्यंत नंतर ते इंजेक्ट करणं नंतर गोळ्या देणं, औषधं देणं हे अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना ट्रीट केलं आणि त्याच्यामुळे मुलं विदिन 2 दिवसामध्ये जवळजवळ चांगल्या पद्धतीने हसू खेळू लागले। रात्रीच्या वेळी सुद्धा त्यांना बोलवायला लागले, तेव्हा सुद्धा आम्हाला त्यावेळी सुद्धा जे काही सिस्टर असतील ते ठीक आलेले आहेत म्हणजे रात्री सुद्धा काम असून सुद्धा कोणाच्या तोंडावर कधी कंटाळा अरे कंटाळो आहे आणि आता बोलवायला आले। पहाटे 3 वाजता सुद्धा आम्ही उठवायला गेलो असेल तरी तिथल्या स्टाफने उठून विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट केलेली। धन्यवाद। आणि वार्डमध्ये रुग्णाला पुरेसे एकांत म्हणजे होतं म्हणजे क्राऊड नव्हतं, जास्त हे होतं, क्राऊड वगैरे काही नव्हता। फक्त विद्यार्थ्यांबरोबर जर पालक आले एखादा किरकोळ त्यांच्याबरोबर तर त्यांनी अलाउड केलं। त्या पालकाचं पण स्वागत करून आणि व्यवस्थित त्या पालकांना पण समजून सांगितलं, गाईडलाईन पण केली आणि पालकांचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने पण त्यांनी ट्रीट केलं। आणि तुम्हाला इथं असलेले सर्वज म्हणा या स्टाफ म्हणा तुम्ही तर सांगितलेलंच आहे, पण त्यांचं वागणूक कसं वाटतं की एकच स्टाफचं इन जनरली सगळं कोऑपरेटिव्ह वागणं आहे सगळ्यांचं। त्याच्यानंतर समजावून देण्याची पद्धत फार प्रेमळ आहे, म्हणजे कोणावर रागवत नाही, कोणाला काही कळलं नाही तर ते प्रेमाने समजावून देतात की अरे हे असं नाही तसं आहे। त्याच्यामुळे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना आनंद वाटतो। एकंदरीत जवळजवळ त्यांचं एक फॅमिली मेंबर्स सारखीच ट्रीटमेंट आम्हाला लाभलेली आहे। आणि तुम्हाला हे वार्डमधलं स्वच्छता कसा वाटतं? वार्ड म्हणजे बेड म्हणा या साईड टेबल म्हणा त्या तुमचे बेडशीट म्हणा ब्लँकेट म्हणा त्याच्याबद्दल काय? अतिशय नीटनेटकी आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला वाटली, कारण हे बघा इथं दिसतच आहे की प्रसन्न वातावरण आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे AC फॅसिलिटीपासून तर पलंगा बेडवर अतिशय नीटनेटकेपणा, त्या चटया चादरी वगैरे सगळं टाकलेलं आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी तुम्हाला काही एखादी घाण दिसली तर पटकन या डस्टबिनमध्ये टाकणं अशा पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट म्हणजे सरकारी हॉस्पिटल असून सुद्धा AC आणि इलेक्ट्रिकल बेड म्हणजे मेकॅनिकल बेड म्हणतो त्याला, रिसर्च स्टेशन काउच बेडशीट ब्लँकेट सगळ्यांना
होते हे त्यांचं मत. कोणी म्हणणार नाही हे सरकारी हॉस्पिटल, सर्वात स्टार हॉस्पिटल म्हणायला जनरली काय असतं की सरकारी हॉस्पिटल म्हटलं म्हणजे घाण कचरा आणि कुठेतरी गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या असं जे आपण म्हणतो, तर इथं आम्हाला काही असं वंगाळपणा अजिबात. डस्टबिन ठेवलेले आहेत, सर्व पालकांनाही कळायला लागलं की कोणत्या डस्टबिनमध्ये घाण कचरा टाकणे नाही करायला टाका. म्हणजे आपण व्यवस्थित टाकलो तरी विल्हेवाट लावलो तरी बाकीचे पण कचरा टाकताना विचार करता माणूस की त्यात कसं काय टाकावं तिथंच ठेवा. त्याच्यासाठी धन्यवाद. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचं लगेच दिसलं पण हा. प्रत्यक्ष त्यांना असं वाटलं की आपण नाही, हा पण- कचरा इथंच टाकला हा. पाहिजे, याचंही शिक्षणही मिळालं. थँक्यू सो मच. तुम्हाला शौचालयाबद्दल काय वाटलं? शौचालयाबद्दल सर बघ, आता हे शौचालय पण व्यवस्थित वाटलं. फक्त ते तिकडचं जे शौचालय आहे त्याच्यामध्ये एक संडास बाथरूम एकदम क्लीन वाटला, पण एकामध्ये का काहीतरी घाण अडकलेली असेल किंवा काही असेल हा, तर block तिथं ते ब्लॉक झाले. ऍक्च्युली आता गोष्ट कशी आहे, क्लिनिंग तर केलेलं आहे हा त्यांनी, क्लीन केलेलं आहे, पण पण यूज करणाऱ्याने कसं यूज केलं हे हा. महत्त्वाचं. हा एक प्रश्न आहे. त्यांनी यूज करताना म्हणजे काही लोक डायपर टाकून देतात, हा. त्याच्यामध्ये ब्लॉक होऊन गेलेले आहे. तर एक ब्लॉक दिसलं तिथं, हे एकदम व्यवस्थित वाटलं. इकडचं खालचं पण आपण ग्राउंड फ्लोअरला ते म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कोण यूज करतंय त्यांनी प्रॉपरली विल्हेवाट हा, properly usable गरजेचं आहे. करलं तर ते पण नाही होणार. म्हणजे क्लिनिंग तर त्यांनी केलं, ते केलं. यूज करतात प्रत्येक वेळी करतात. जर आपण यूज करणाराचं तिथं पाणी टाकणार व्यवस्थित त्याचं स्वॅप करणार नाही तर ते उपयोगच नाही ना त्याचा. ह्याच्याबद्दल आम्ही एकदा त्यांना असं हेल्थ एज्युकेशन देऊ की तुम्ही प्रॉपरली डिस्कार्ड नाही केला मग वापरला नाही तर काय होईल पुढं. बरोबर. हा, काय होईल. पण आम्ही ते पॉईंट घेऊ, हे एक नेगेटिव्ह पॉईंट पण घेऊ आपण. नंतर तुम्हाला आरोग्य संस्थेतील कर्मचारी उपलब्धता म्हणजे कसं काम तर करते पण रेशो हिशोबाने, म्हणजे एक पेशंटला रेशोच्या हिशोबाने तुम्हाला ते सॅटिस्फाईड आहे का? रेशो. आणि तुम्हाला आपले मॅट्रन मॅडम म्हणा, डॉक्टर्स म्हणा, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स म्हणा, या आपले ACS सर बडांगे सर म्हणा, या नोडल ऑफिसर काही आहेत आपले त्यांनी, आणि CS सर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? ते वेळोवेळी येतात आणि विद्यार्थ्यांशी इतकं म्हणजे प्रेमाने बोलतात आणि मग ते पूर्ण नाही ते चांगलं वाटतं. त्याच्यानंतर मग काय असेल ते आम्हालाही व्यवस्थित समजवतात की यांचा असा प्रॉब्लेम आहे, यांना आता डिस्चार्ज मिळेल किंवा कोणाला कधी मिळेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आम्हाला माहिती ती आम्हाला समजेल अशा पद्धतीने समजावून सांगतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला फार धीर आमचे जे विद्यार्थी आहेत आता हा लहान युवराज पहिलेला आहे, तो बघितल्याबरोबर हसतो. डॉक्टरला बघितल्यानंतर पुरं रडतात. परंतु तुमचा जेवढा स्टाफ आहे ना तेवढा सगळ्यात मुलाच्या मनात सुद्धा निघून गेली की डॉक्टरला इंजेक्शन लावायला येतील का काय हो असं. आणि आपले असिस्टंट सिव्हिल सर्जन बडांगे सर आणि सिव्हिल सर्जन सर त्यांचं काय तुम्हाला मदत भेटला सर? त्यांच्याबद्दल अथॉरिटी म्हणून त्यांचीच कृपा आहे की आज डिस्चार्ज मिळतोय आनंदाने, म्हणून ते तर आमच्यासाठी दैवत आहेत असं आम्ही म्हणू. खूप खूप नाही, काम तर भरपूर केला तुम्ही बघितलं असेल. सिव्हिल सर्जन सर म्हणजे कंटिन्युअसली 8-8 तास ICU मध्ये होते आणि बडांगे सर मी तर बघितलो 4-5 राऊंड मारत होते. आणि रवी सोनवणे सर पण, रवी सोनवणे HOD आहेत त्यांनी पण मी नाईट ड्युटी असताना ते 3 राऊंड मारले. ते मला वाटतं सादिक सर, हा सादिक सर प्रेसिडेंट. ते नाईटला आलेले कपूरला जो प्रॉब्लेम झाला त्यांच्या रात्री त्यांनी CT स्कॅन करायला लावलं, त्याच्यावर आणि कंटिन्यू त्यांच्यासोबत होतं. आणि मिस्टर सादिक प्रेसिडेंट त्यांच्याशी पूर्ण म्हणजे सॅटिस्फाईड आहेत. सादिक हे रेसिडेंट आहेत सर्जरीचे, त्यांनी सुद्धा यांना मदत केलेलं आहे. 3 वाजता आम्ही त्यांच्या संघावरून मग मोठा होतो आणि 2:30 ते 3च्या दरम्यानची वेळ होती आणि इतक्या मध्यरात्री सुद्धा म्हणजे जे इतर काही आवाज दिल्यानंतर ते लगेच आले. लास्ट हे फूड पॉइझनिंग झालेलं आहे त्यांच्या वाचनला. इथलं काय आपले आहार हे म्हणजे फूड क्वालिटी तुम्हाला कसं होतं, आणि तुम्ही दोन्ही पॉझिटिव्ह पण सांगा निगेटिव्ह पण सांगा की फूड क्वालिटी तुम्हाला कसं वाटलं, क्वांटिटी बरोबर भेटत होतं का, क्वांटिटी भेटल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कसं क्लिनिनेस कसं होतं, नंतर पूर्णपणे बच्चूंचं पोट भरत होतं का? जेवण उत्तम होतं आणि ते जेवण म्हणजे त्या जो पेशंट आहे त्याला ते पचेल असं होतं. त्याच्या तोंडाला पण चव येईल, चविष्ट होतं. आणि फक्त पेशंटलाच त्यांनी प्रोव्हाइड केलं नाही, पेशंट सोबत जे नातेवाईक आले होते किंवा आमचा स्टाफ होता आम्ही पण ते आवडीने खात होतो. म्हणजे असं वाटलं नाही की त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही स्वतः टेस्ट करा कसं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की आता म्हणजे तुम्ही तर सांगितलं ऑलमोस्ट 100% पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे, पण तुम्हाला काय वाटतं की काही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे असं?
अजून काय तुम्ही आम्ही काय अजून इम्प्रूव्ह करू शकतो? बघा, आजाराच्या हिशोबाने आहार व्यवस्थित होता. कारण डाळ पोळी, वरण भात, नंतर भाजी पोळी आणि त्याच्यात जास्त तेल नव्हतं. मस्त एकदम सॉफ्ट, जे मुलांना पचन असं होतं. सात्विक आहार जो म्हणतो व्यवस्थित, त्या दृष्टिकोनातून तो आहार होता आणि तो योग्यही होता. त्याच्यात आमच्या मतानुसार काही असं जास्त इन जनरल नुसतं जेवणाचं नव्हे, बाकीचं काही इम्प्रुव्हमेंट व्हावं पाहिजे. तुम्ही प्रवेश प्रक्रिया म्हणा, लॅब इन्व्हेस्टिगेशन म्हणा, ट्रीटमेंट म्हणा, इव्हन स्वच्छता म्हणा, स्टाफचं बिहेवियर म्हणा, या सर्वांचं बिहेवियर म्हणा, डॉक्टरचं. तुम्हाला काय वाटतं की अजून इम्प्रुव्हमेंट व्हावं? पॉझिटिव्ह तर सगळं सांगितलं, तुम्हाला असं काय वाटतं की हे पॉईंट थोडं? आणि आहार प्रोव्हाइड करणाऱ्यांनी जर एखाद्या पेशंटला बघा मुलगा मोठा आहे तर त्यांनी जर मागितलं तर त्यांनी लगेच प्रोव्हाइड पण केलं जास्त तुला जास्त खायची इच्छा आहे तर घेवा. म्हणजे इम्प्रुव्हमेंट जर तुम्ही म्हणणार तर इम्प्रुव्हमेंट सारखं आम्हाला काही वाटत नाही. काहीतरी सजेशन आम्हाला बेस्ट पॉईंट ऍक्च्युअली जे आहे ते एकदम बेटर आहे. कारण ऍक्च्युअली मी या ठिकाणी 16 वर्षापूर्वी आमचा एक लहान विद्यार्थी होता, त्याला घेऊन आलो. त्यावेळेस मी याच वॉर्डमध्ये आहे. इथं आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बघितलं होतं ना, एवढे क्लिननेस काहीच नव्हतं, खूप घाण होती. म्हणजे त्याची एंट्री करताना माणूस विचार करायचा आम्ही इथं बसायचं नाही, बाहेर बसायचं. उलट आम्हाला असं इथून असं शिकायला मिळालं की याच्यापैकी आपल्याशिवाय आपण असं काय चांगलं करू शकतो. कारण कारण आजकाल म्हणजे सरकारी दवाखाने म्हटल्यानंतर निगेटिव्ह वाईट तसं इथं काहीच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे विद्यार्थी चांगले करून दिले, त्याबद्दल पूर्ण स्टाफचे सगळेजण धन्यवाद, आभार. आणि डिस्चार्ज प्रोसेस तुम्हाला कसा वाटला? म्हणजे डिस्चार्ज प्रोसेस अजून तर झालं नाही डिस्चार्ज, पण त्याच्या प्रोसेसिंग विचारतो. डिस्चार्ज करण्याअगोदर तरी तुम्ही विद्यार्थ्यांना अजून त्यांना विचारताय की बाळांनो अजून तुमचं काय त्रास आहे का, कोणाचं थोडंसंही दुःख नसेल तरी तुम्ही 2 दिवस 4 दिवस तुम्ही थांबा. तुम्ही त्यांना माझं असं मत होतं की गेल्यानंतर वापस नाही आला पाहिजे. आम्ही काय करतो, बाजूला मित्र आहे त्यांना सल्ला वापरून करतो. याच्यामध्ये बघा अशी मटेरियलिस्टिकपणा नाही वाटला की बुवा असं याच्यासारखं यंत्रासारखं किंवा लगेच ट्रीटमेंट झाली आणि लगेच चला झालं का तुमचं लगेच निघा असं वगैरे मटेरियलिस्टिकपणा काही वाटला नाही. कारण त्यांनी विचार केला की अजून सुद्धा बघा तुम्ही जरी चांगले झालेले आहे तरी सुद्धा तुम्हाला अजून वेळ आहे. तुम्ही बोलले ना विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्ही विचारता पद्धतीने डॉक्टरला देव म्हणतात. हे एक मंदिर बरं का, हे एक मंदिरच आहे आणि प्रत्येकाला अपेक्षा होती की आमचा पोरगा चांगला व्हायला. एक म्हणजे तुम्हाला काय आतापर्यंत असं झालं आहे सर, दवाखान्यामध्ये बाहेर बसतात पण आम्ही बाहेर न बसता आम्ही आतमध्ये बसतो. आमच्या जेवढे पण ताईने सुद्धा अतिशय सुंदरपणे म्हणजे मुलांना जे म्हणतात एक आईच, ज्या मुलांच्या कोणी पालक नसताना सुद्धा एक आईप्रमाणे हातपाय चेपण्यापासून डोकं चेपण्यापासून तर त्यांना गोळ्या देण्यापर्यंत या आईने एवढं सुंदर म्हणजे ज्या म्हणतात ना आम्हाला जे आमच्या आई वाटतात असे एवढं चांगलं. तरी आप सबने देखा कि इंटेंसिव केयर में डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धुले जो भी टीचर्स आए थे आश्रम स्कूल से वो कम्प्लीटली सेटिस्फाइड है. उन्होंने एक बहुत अच्छे से बात बोला कि मटेरियलिस्टिक कुछ भी नहीं था इधर, सब कुछ जो भी था नेचुरल था. और उनको मैंने पूछा भी नेगेटिव पॉइंट 1-2 तो बोलो, उन्होंने एक भी नेगेटिव पॉइंट नहीं बोला. फिर भी हमको टॉयलेट के रिलेटेड, बाथरूम के रिलेटेड थोड़े पॉइंट्स हैं, उसमें हम जरूर सुधार करेंगे. और मैं मन से दुआ करता हूं कि ये बच्चे अच्छे हो जाए और फ्यूचर में इनको कभी फूड पॉइजनिंग ना हो. मैं अपने सिविल सर्जन सर दत्ता देगांवकर सर, असिस्टेंट सिविल सर्जन सर भड़ांगे सर, अपने आईसीयू के एचओडी डॉक्टर रवि सोनोने सर, आईसीयू के इंचार्ज मोरे सिस्टर और खुद मैं और हमारे जितने भी स्टाफ नर्सेस हैं, सर्वेंट्स हैं, सबके सब सर्वेंट्स ने बहुत अच्छे से और दिन रात किया है. उनका ऐसा नहीं सोचा कि उन्होंने आज मॉर्निंग है तो इवनिंग नहीं करना चाहिए, तो उन्होंने दोनों मॉर्निंग इवनिंग नाइट तक किया है. तो इसमें और इवन लैब टेक्नीशियन, अपने फूड टेक्नीशियन जिन्होंने भी था सबने इसमें काम किया है. एक आदमी का काम नहीं था, सबने एज ए टीम किया है, इंक्लूडिंग उनके टीचर्स, उनके सिपाही. उन्होंने सबने बहुत अच्छे से काम करके हमने ये जो भी फूड पॉइजनिंग था उसको एक लिमिट में कम किया है. तो थैंक यू सो मच. और हम ऐसे ही काम करते रहेंगे, ये हम आपको भरोसा देंगे. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस पर्टिकुलर वीडियो.